हाँ सल्लागार एक सचिव नमस्कार आपण आता पाचचा वेळ नको घालवूया. मी आपले सचिव अर्जुन डोलम यांना विनंती करतो की कार्यक्रम सुरू. उपस्थित सर्व भंडारी बंधूंचं मी हार्दिक स्वागत करतो. आज आपण भंडारी समाज संस्था संकल्पनेच्या वतीने आपण एक टी शर्ट जे बनवलं आहे त्याचं अनावरण आपले आजचे पाहुणे आणि आपले अध्यक्ष आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत गौरव कांबळे आणि त्यांच्याबरोबर नचिकेत कांबळे ज्याने आपण आज तुम्ही इथे जे बॉक्स टुर्नामेंट खेळत आहे त्यांचं योगदानही चांगल्या प्रकारचे करून म्हणजे आताच माहिती मिळाल्याप्रमाणे इंडिया टीमसाठी पण ते खेळलेले आहेत. तर आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना पण हार्दिक शुभेच्छा देतो. वसई तालुक्यामध्ये आल्यामुळे आपल्याकडे एक छोट्या शॉर्ट स्टॉलमध्ये मला वाटतं आमचे चेतन बोलेकर आहेत त्यांनी संपर्क केला आणि ते आले. तर त्याबद्दल सर्वप्रथम आयोजन त्यांचं स्वागत करा. वसई तालुक्यामध्ये आपल्याला आले पुष्पगुच्छ देऊन आपण छोटंसं सर्वांना जय भंडारी. आणि अखेर तुझ्या सगळ्यांना शुभेच्छा. संस्थेचे आपले संस्थापक कैलासवासी संतोष नामदेव टेंबुलकर साहेबांच्या स्मृतीला स्मरून आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला एवढंच सांगायचं की सप्टेंबर 24मध्ये माझ्याकडे क्रीडा प्रमुखाचं पद आलं. त्याच्यानंतर हळूहळू भंडारी तरुण जमा करमध्ये आता 2026मध्ये एक बऱ्यापैकी आपली टीम तयार झालेली आहे. आणि गेल्या महिन्याच्या 22 तारखेला असंच यंगस्टर मुलांना मकरन शुभमला थोडं मोटिवेट करून मुलांना खेळायला लावलं आणि एक टी शर्ट छापण्याचं तेव्हा ठरलं. आणि गेल्या 22 तारखेला झाल्यानंतर आता ह्या महिन्याच्या 12 तारखेला गेल्या रविवारीच पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांची मिटिंग झाली आणि एक शिक्कामोर्तब झालं की बाबा टी शर्ट छापायचं आहे. तर आतापर्यंत आम्ही 55 टी शर्ट छापलेली आहेत आणि अजून माझ्याकडे 21 नावं आलेली आहेत. तर टोटल 76 टी शर्ट आम्ही आपली छापलेली आहे त्या शॉर्ट नोटीस पिरियडमध्ये. तर आपण अनावरण करूया. आपण अध्यक्षांच्या हस्ते आपण अनावरण करून घेऊया. वरचं होतं ना गणेश आहेत 5 जण आहेत. 5 जणांना आपण एक नंतर करून घेऊ. एक तुतारी देवल तारी गणेश पकडते टाइट करो बा. गौरव सुंदर एक नंबर. योगेश पडवा का पडू गया. पडून ठेवा ना. थोडं ओपन काढले ते फक्त काय तिकडनं काढायचं तिथे. नाही पण नाव बघितलं मग अक्षय अक्षय सचिव सर
जय ललकारी अरे जय ललकारी तुमचं द्या साहेब, तुमच्या नावावर टाका. जाऊया पुढे हा साहेब निघाले आले एक ते 7 ते 10 मिनिटात येतो. एक तुतारी दे ललकारी जय भंडारी जय भंडारी एक तुतारी दे ललकारी जय भंडारी मागची बाजूला थोडं खाली घे थोडं खाली तुमचा पुढे यायला पाहिजे ना. हा गौरवबद्दल मी थोडं सांगतो जरा. गेल्याच गेल्याच महिन्यामध्ये 5 तारखेला त्यांनी GICL नावाची कंपनी त्यांचं उद्घाटन केलं आणि थोडक्यात त्याबद्दल तुम्हाला माहिती केलं. GICL ॲक्च्युली फुल फॉर्म पहिलं सांगतो. ग्लोबल इंडोर क्रिकेट लीग. हे क्रिकेट एक फॉर्मॅट आहे जे टर्फ आता बघतोय फक्त थोडं आतमध्ये ओव्हर आणि फिल्डर सगळे जवळ असतात त्याच्यामुळे खेळायला पण मजा येते. फिल्डरची स्पीड वाढते, त्याच्यानंतर रिफ्लेक्सेस वाढतात कारण बॉल पटकन येतो. बॅटिंग करताना रन्स क्विक काढायचे असतात त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट्स फास्ट होतात. असे बरेच त्याचे फायदे आहेत जे भारताला अजून माहीत नव्हते. मग कुठेतरी आपण एक कंपनी फॉर्म केली GICL आणि त्याची आपण IPL सारखी एक टुर्नामेंट पुढच्या वर्षी आपण करत आहोत. पण ती टुर्नामेंट करण्याच्या आधी प्लेयर्स घडवा लागणार. मग त्याच्यासाठी GICLच्या तर्फे ट्रेनिंग अकॅडमीज प्लेयर्स घडवा लागणार. मग त्याच्यासाठी GICLच्या तर्फे ट्रेनिंग अकॅडमीज कोचेस अंपायर्स आपण हे सगळं पॅनल तयार करतो आहे आणि जिल्ह्याच्या टीम्स बनवणार आहोत. प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे त्याचे जेवढे पण क्रिकेटर्स असतील ते लोकसंख्या आहे त्याप्रमाणे टीम्स असतील. जिल्ह्यामध्ये इंटर डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन होणार. त्याच्यानंतर त्याच्यातले जे टॉप परफॉर्मर आहेत ते जाणार स्टेटमध्ये. मग स्टेटच्या पण 2 टीम्स आपण करतो आहे. भारतामध्ये 28 राज्य आहेत आणि बाकीचे युनियन टेरिटरीज 27 राज्य 7 युनियन टेरिटरीज आहेत. पण आपण पकडा 25 टीम जरी सुरुवातीला बनवू शकलो फर्स्ट सीझनला तर ती खूप मोठी अचिव्हमेंट असेल. आणि मग त्याच्यानंतर जे स्टेटमध्ये चांगले परफॉर्मन्स देतील ती मुलं सगळी जाणार ऑप्शन राऊंडला कारण हा IPL सारखा फॉर्मॅट आहे. आणि मग तिकडे 10 टीम्स असणार, 10 टीम ओनर्स ते मग प्लेयर्स खरेदी करणार आणि चांगली अमाऊंट म्हणजे आमच्या हिशोबाने आमचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट बनला आहे त्या हिशोबाने 100 करोडच्या वरती त्या लीगचं व्हॅल्युएशन जाणार. म्हणजे मोठी लीग असेल ती. तर अशा प्रकारे आपण सुरू केलं आहे. बाकी माझी थोडी माहिती देतो. म्हणजे सुरुवातच आयुष्याची क्रिकेटपासूनच झाली. माझे वडील पण क्रिकेटर होते रमेश कांबळे म्हणून. ते इंडियन टीमचे ग्राउंड बॉलर होते. त्याच्यानंतर तेच क्रिकेट DNA मधून माझ्याकडे ट्रान्सफर झालं. क्रिकेट खेळत होतो चांगलं पण काही कारणामुळे आउटडोर क्रिकेटमध्ये मी कंटिन्यू नाही करू शकलो. आणि भारतासाठी खेळायची इच्छा होतीच कारण ती प्रत्येकाची असते. मला असं वाटतं इथे जेवढी लोक आहेत कधी ना कधी मनामध्ये आलं असेल की मला पण भारतासाठी क्रिकेट खेळायचं आहे. पण माझं ते स्वप्न वयाच्या 40 वर्षी पूर्ण झालं कारण हा इंडोर क्रिकेट फॉर्मॅटमध्ये मास्टर्स कॅटेगरी असते. 35+, 40+, 45, 50, 55+. म्हणजे एज कॅटेगरीमध्ये पण आपण खेळू शकतो. आणि 2023मध्ये जेव्हा मला इंडोर क्रिकेट समजलं तेव्हा माझं वय नेमकं 40 कंप्लीट झालं होतं आणि मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली. भारतासाठी सिलेक्शन चालू होतं ओपन कॅटेगरी आणि 40+ कॅटेगरी. एशिया कप होता त्याच्यामध्ये न्यूझीलंड ही कंट्री येणार होती कारण 10 देश हा फॉर्मॅट खेळतात. त्याच्यामध्ये भारत आहे, श्रीलंका, UAE, सिंगापूर, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, आता USA आणि कॅनडा हे पण 2 देश आता ॲड झाले. आणि 10 देश आता हा फॉर्मॅट खेळतात. ह्याचा वर्ल्ड कप होतो, ह्याचा एशिया कप होतो, बायलॅटरल सिरीज होते. पण लोकांना अजून हा फॉर्मॅट माहीत नाही भारतामध्ये. म्हणजे भारत असा देश आहे की जिकडे क्रिकेट म्हणजे एक धर्मासारखं आहे आणि सगळे क्रिकेटर हे देवासारखे आहेत. पण तरी हा फॉर्मॅट लोकांना माहीत नाही आणि त्यामुळेच आम्ही GICL फॉर्म केली. ज्या 23मध्ये मी डेब्यू केलं इंडियाला मास्टर्समध्ये सिलेक्ट झालो. सीझन क्रिकेट माझं ॲक्च्युली बंद होतो पण 3 महिने मी लागोपाठ टेनिस क्रिकेट खेळत होतो. गावाला होतो काही कारणांमुळे आणि आमच्या गावामध्ये रेवंडी गाव आमचं तर तिकडे मळ्यामध्ये रोज क्रिकेट खेळतात 2 तास. ते 2 तास क्रिकेट खेळायचो आणि मालवणला बोर्डिंग ग्राउंड जर माहीत असेल तर तिकडे सीझन क्रिकेटची प्रॅक्टिस करायचो. त्याचा फायदा मला या सिलेक्शनला झाला. म्हणजे मी ट्रायल्सला गेलो ऑब्व्हियसली मी सिलेक्ट झालो. मला 2 ऑप्शन्स होते, एक तर ओपन कॅटेगरीमध्ये खेळायचं किंवा मास्टर्स. पण ओपन कॅटेगरीमध्ये जेव्हा मी मुलं बघितली ती यंग एज पूर्ण 20-25 त्यांची स्पीड जबरदस्त, त्यांची नजर चांगली. मग मी चान्सेस नाही घेतले. मी मास्टर्स कॅटेगरीमध्ये गेलो. जेव्हा रांगेमध्ये उभा होतो मास्टर्सच्या सिलेक्शनला
सगळे मला बोलायला रे ओपनची कॅटेगरी तिकडे इकडे नाही, कारण मी तसं वाटत नव्हतं त्यांना की मी 40+ सिलेक्शनसाठी आलो, पण सिलेक्ट झालो. फर्स्ट एशिया कप खेळलो. इव्हन नचिकेत जे ओपन कॅटेगरी आहे त्याच्या आधी नचिकेतचं जर बॅकग्राऊंड सांगितलं, नचिकेत आणि आमचं गाव एकच, रेवंडी. तर टेनिस क्रिकेट खेळलेलं आहे, सीझन क्रिकेटचं त्याच्याकडे तसं काही प्रोफेशनली काही केलेलं नव्हतं. 4 वर्षाआधी मुंबईमध्ये जॉबसाठी आला मुलगा आणि क्रिकेटसाठी माझ्याशी जोडला गेला. असंच टर्फ क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, कधी टेनिस क्रिकेट शिवाजी पार्कला आम्ही खेळायचो. पण याला एकदा कल्पना दिली की असं एक फॉर्मॅट आहे इंडोर क्रिकेट, त्याचं भारताचं सिलेक्शन आहे, तोला जाऊया आपण. हा माझ्याबरोबर बँगलोरला आला. लोक इथे जवळपास पण सिलेक्शनला जात नाही. मी बँगलोरला गेलो आणि कितीतरी भारतातून पूर्ण मुलं आली होती, जवळजवळ 300-400 मुलं आली असेल. त्याच्यातून हा मुलगा ओपन कॅटेगरीसाठी सिलेक्ट झाला. आणि मेन कसं आहे की फर्स्ट टाईम होता त्याचं की त्यांनी कधी स्विंग वगैरे पण कंट्रोल आहे. हा बॉल खूप स्विंग होतो, त्याचं वेट सीझनपेक्षा कमी आहे, 115 ते 120 ग्रॅमचा बॉल असतो. तर हा बॉल हवेमध्ये खूप फिरतो, त्याला कंट्रोल करणं तेवढं सोपं नसतं. पण या मुलाने खूप चांगली बॉलिंग केली, चांगली बॅटिंग केली आणि पहिल्याच सीझनमध्ये त्याने दाखवून दिलं की हा इंटरनॅशनल लेवलसाठी बनलेलं. आणि आता आपली जी आता टुर्नामेंट्स होणार आहेत लवकरच, मेयर कप आपण करतो आहे या जूनमध्ये. पण अनफॉर्च्युनेटली मुंबई डिस्ट्रिक्टमध्ये हा एरिया येत नाही, त्यामुळे इकडच्या मुलांना ती कदाचित संधी मिळणार नाही. पण मुंबई जिल्ह्यामध्ये जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी भंडारी बांधव असतील किंवा चांगले क्रिकेटर दुसऱ्या धर्मातले असतील किंवा दुसऱ्या जातीतले असतील तर त्यांना तुम्ही हा गेम सजेस्ट करा. आणि मेयर्स कप होणार आहे या जूनमध्ये 2026, म्हणजे BMCचा कप होतो. 80पेक्षा जास्त स्पोर्ट्सचं टुर्नामेंट होतं दरवर्षी. पहिल्यांदाच त्यांनी हा जो फॉर्मॅट आहे इंडोर क्रिकेट त्याला त्यांनी 80 ज्या स्पोर्ट्स आहेत 80 स्पोर्ट्स त्याच्यामध्ये ॲड केलं आणि ती संधी आपल्याला GSLला मिळाली. म्हणजे GSL हा पूर्ण प्रोग्राम ऑर्गनाईज करतो आणि खूप मोठ्या लेवलला करणार आहे. स्टेशन्सप्रमाणे टीम्स असणार, जसं दादर टीम, चर्चगेट टीम, मग त्या आजूबाजूच्या एरियातली मुलं येऊन तिकडे ट्रायल्स देणार. तर लवकरच त्याची पण माहिती आम्ही तुम्हाला देऊ. बाकी येस, खूप छान. आता आमची ते भंडारी समाज संस्था आहे आणि आमचे जे चेतन भाऊलेकर आणि बाकीची टीम आहे, आम्ही आपल्या इथे भंडारी समाज एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम राबवतो. आता तुम्ही जी लीग अरेंज करताय तर स्पेशली असं भंडारी लीग सारखं असणार आहे? करू शकतो. हा एक फॉर्मॅट आपण डिझाईन करू शकतो. जर भंडारी मुलांनी चांगला रिस्पॉन्स दिला तर मला असं वाटते की 8 किंवा 10 टीमची आपण एक भंडारी लीग चालू करू शकतो. कुठच्या तरी एका एरियापासून किंवा मग वेगवेगळे जे जिल्हे आहेत आपले, ठाणे आहे, नवी मुंबई, मुंबई, पालघर, प्रत्येक जिल्ह्यातून जर 2-2, 3-3 टीम जर आल्या तर हा फॉर्मॅट. ह्याचा फायदा भंडारी युवकांना असा होईल की हा स्पोर्ट टाइमपास क्रिकेट नाही आहे किंवा हा फक्त इंडियापुरता मर्यादित नाही. हा इंटरनॅशनल स्पोर्ट्स आहे, 10 देश खेळतात. इथे जर कोणी खेळलं आणि चांगल्या लेवलला जर गेलं तर भारताला खेळण्याची संधी आहे. त्यात आपली IPL सारखी जर टुर्नामेंट होते ते चांगलं अमाऊंट त्याला मिळू शकते. तर मला असं वाटतं आपण सुरुवात भंडारी समाजापासून करू शकतो. जर तुमचा रिस्पॉन्स मिळाला आणि तुम्ही जर थोडासा पुढाकार घेतला, चेतनजीने, इव्हन आपल्याकडे सारंग भंडारी आहेत ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं त्यांच्या गावाला, वाणगावला, गेल्या शनिवारी 11 तारखेला. तिकडे आपण GISLची टेनिस क्रिकेट टीम बनवलेली आहे. म्हणजे GISL ॲक्च्युली इंडोर क्रिकेटसाठी आहे, पण याचा प्रचार करण्यासाठी एक टेनिस क्रिकेट टीम बनवली जी स्पॉन्सर्ड बाय GSL. सगळा खर्च, मॅच एंट्री फी, ट्रॅव्हल, फूड एक्सपेन्स, सगळा एक्सपेन्स GSL करणार. आणि त्या टीमला आपण वेगवेगळ्या टुर्नामेंट्समध्ये पार्टिसिपेट करणार. पहिला आमचा प्रयत्न होता की म्हणजे आम्हाला जे प्रपोजल आलं होतं पहिलं भंडारी टीम बनवायची. मी लगेच रेडी झालो, कारण भंडारी फेडरेशनमुळेच चेतनजी आणि आपले सारंग भंडारी त्यांच्याशी ओळख झाली होती. मग ते 8 एप्रिलला पहिलं भंडारी समाजाचं हे होतं, त्यांनी कॅटेगरी ठेवली होती. पण टीम्स एवढ्या आल्या त्यांच्याकडे, मग आपल्याला बॅकआउट करावं लागलं आणि ते म्हणाले तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये करा. तरी पण ती 11ची जी टीम होती त्याच्यामध्ये 7 मुलं भंडारी होती, इन्क्लुडिंग मी आणि नचिकेत पण खेळलो. तिकडे जाऊन 2 पर्पज होते. एक तर भंडारी युवक आपल्याशी कनेक्ट झाले पाहिजे. स्पोर्ट्स ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये यंगस्टर्सला आपण अट्रॅक्ट करू शकतो. आता जनरली काय असतं की भंडारी समाजाचे मीटिंग्स म्हटले की कुठे समाजाचे मीटिंग्स सगळ्यांना वाटतं कोणतरी येऊन लेक्चर देणार आणि यंगस्टर मग तो लगेच कनेक्ट नाही होत. पण स्पोर्ट्स म्हटलं खेळायचं तर मुलं रेडी होतात आणि मला असं वाटतं की हे एक माध्यम ठरू शकतं जास्तीत जास्त भंडारी मुलांना आपल्या संघटनेशी कनेक्ट होण्यासाठी. तो एक त्याचा फायदा. आणि तो म्हणे तिकडे बघितलं भंडारी युवक बरेचसे येऊन भेटून गेले मला, म्हणजे त्यांना मी सांगितलं की असंच आपण इथे सुरू करतोय. तर बऱ्याच लोकांनी सारंग त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट नंबर्स घेतले त्यांचे आणि ते लगेच कनेक्ट झाले. आपण इथे पण तसं करू शकतो, वसई तालुका किंवा आजूबाजूच्या एरियाचा. खूप छान. आमच्याकडे चेतन स्वतः क्रिकेट खेळतो, स्वतः तो बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व आहे. आमचा सचिव, यांचं चिरंजीव शुभम
शुभम हॉल म्हणजे स्वतः क्रिकेट खेळतात तिथे कॉलेजला आहेत. मॅचेस झाले का? तर खरंच जा आणि बाकीची आमची टीम जमली सगळे क्रिकेट वेळ आहेत. आमचे अध्यक्ष पण क्रिकेट खेळायचे त्यांच्या जमान्यात. ठीक आहे. तर खरंच खूप छान आणि माझ्या संपूर्ण संस्थेकडनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भंडारी समाजाने इकडे वसई तालुक्याचा जो काही भंडारी समाजाने आम्हाला एवढा मान दिला आणि बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आताच आपल्याकडे गौरव कांबळे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात म्हणजे क्रिकेट आपण खेळतो पण खरोखरच ज्या गोष्टी माहिती गरजेची आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि याच्यासाठी आपण या वसई तालुक्यामध्ये युनिटी दाखवून प्रत्येकाने प्रत्येक वेळी ज्यावेळी चेतन बोल्लेकर बोलतात की बाबा रे आपल्याला अशा पद्धतीने टपमध्ये खेळायचं आहे त्यासाठी एकत्र यायला पाहिजे. आणखी माझी एक सूचना तुम्हाला असं आहे की आपण भंडारी समाज हा वसई तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतो. फक्त क्रिकेटसाठी तेवढं आपल्याला काम नाही करायचं आहे की भंडारी समाजातली प्रत्येक व्यक्ती जी कुठच्याही क्षेत्रामध्ये काम करत असेल की डॉक्टर असू दे वकील असू दे त्यांना सर्वांना पुढे नेण्याचं काम आपण करणार आहोत. आणि खरोखरच तुम्ही चांगलं जर जसं टेनिसमध्ये चांगलं काम करताय आणि चांगलं खेळणार आहेत आणि तुम्ही लेदर बॉल जरी चांगलं खेळलात तरी प्रत्येक जागेवरती टीम आपण भरू. तर आता पण आम्हाला लेदर खेळताना लक्षात आलं की आपल्याकडे 2-3 आपले होते भंडारी बांधव. आम्ही जवळ जातो परंतु कुठेतरी युनिटी नसल्यामुळे आणि चांगल्या प्रकारचा अनुभव नसल्यामुळे कुठेतरी पाठी येतो आणि ही जर युनिटी टिकवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यावं. आणि दोन्ही आपल्याकडे जे सर आले त्याने मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या प्रयत्नाने एखादा वसईतला क्रिकेटर भंडारी आपला घडू शकतो आणि त्याला पुढे नेण्यासाठी ते नक्कीच सहकार्य करतील, मार्गदर्शन चांगल्या प्रकारचं करतील आणि वेळोवेळी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही आमच्या भंडारी समाजाच्या वतीने अशा खेळाडूंना करण्यासाठी तयार आहोत. मात्र त्यांनी पण ससोटी कसोटी ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सोडल्या नाही पाहिजे कारण सातत्याने प्रयत्न करत राहिलं तर यश मिळतं. 2-4 वेळा खेळल्यानंतर असं वाटतं की आपल्याला यश मिळत नाही वगैरे असं नाही, कंटिन्यू खेळावं लागेल. कारण मी ज्यावेळी संतोष लाड यांना पण ज्यावेळी भेटलो होतो रोहित शर्मांविषयी पण ज्यावेळी 2020चं ज्यावेळी विचारलं होतं त्यावेळी त्यांनी पण सांगितलं होतं की मध्ये बॅड पॅच का आला होता म्हणून कंपल्सरी टपमध्ये आलं पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिस ही कंपल्सरी महत्त्वाचं आहे. कितीही मोठा खेळाडू झाला तरी तो सातत्याने कशामध्ये राहिला पाहिजे, प्रॅक्टिसमध्ये राहिला पाहिजे तरच तो मोठा खेळाडू होऊ शकतो. परत एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वच आजच्या कमिटीने वेळ दिला त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद व्यक्त करतो. मला पण 2-3 मीटिंग लागल्या आहेत, एक भूमिपूजन आहे तिथे जायचं आहे. आज एवढं सर्व काम करत असताना वेळे अभावी आपण थोडंसं कुठेतरी बॅक होतो पण समाज कुठेही आपला भंडारी समाज कुठेही आपल्या मुलांसाठी कमी पडणार नाही. बरेचसे कार्यक्रम आपण राबवत आहोत आणि यानंतर पण माझी इच्छा आहे जे जे आपण गुणगौरव घेतो, वर्धापन दिन घेतो, इतर कॅरम स्पर्धा घेतो या सर्व मुलांनी सहभागी व्हावं हेच फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भंडारी.